बाप गाडी पण पडली बाप. अरे खतरनाक भाई. ओ बापी चलती बघा. एरिया एवढा खतरनाक आहे हा. इथं 2-3 ऍक्सिडेंट झालेले आहे आणि त्यांची डेथ सुद्धा झालेली आहे इथं. हॅलो गाईस, कैसे हैं आप सब. आज मी आलो होतो आपल्या गावात नाईक नगरमध्ये. तर आल्या आल्या सुमित दिसला मला. तर तो म्हणत आहे की आपण चहा प्यायला जाऊ म्हणून. आणि ते पण राजूरला. तिथून राजूर आहे 15 किलोमीटर. आणि सुमित म्हणतो चहा प्यायला जाऊ. सुमित काय म्हणणं आहे तुझं. जायचंच. पैसे कोण देणार. तू देणार. ओके. पैसे दाखव पहिले अकाउंटला. अकाउंट आते ना मोबाईल आपला. चीटिंग करता है तू. अजून आधी यायचं बाकी आहे. मी त्याचं वाट बघतोय मी. तो आल्यावरती आम्ही जाणार आहोत चहा प्यायला. बघा हे माझं घर आहे. हे छोटंसं घरी कोणीच राहत नाही. कधी कधी मी इथं येत असतो. तर मी पण आता 20-25 दिवस झाले घरी आलो नव्हतो. मग आज आलो. कारण घेतलेलं थोडं काम होतं त्याच्यामुळे. तर मी काय हा आपल्या गरीबाचं घर. बघा 8 वाजता आणलेली आपण. 8 चंद्रपूरवरून ती जिंकून आली होती. तशीच पडलेली आहे. त्याच्यावरती पूर्ण धूळ जमलेली आहे. पण आता घर बांधल्यानंतर व्यवस्थित लावू आपण त्याला. तर असं स्ट्रगल आहे मित्रांनो आपलं. अजून एक टॉपिक आहे की आपल्या नातेवाईकाची घरी ठेवलेली आहे. कारण की ती चांगली होती म्हणून त्याला आपल्या नातेवाईकाच्या घरी ठेवले. खराब होऊ नये म्हणून, त्याच्यावर बसू नये म्हणून. तर आता आम्ही जाणार आहोत चहा प्यायला. तर बघा आता आधी आलाय. आधी चहा घ्यायला चहा प्यायला. तर आम्ही जातो तर चहा प्यायला. आता आम्ही आलो चेतनच्या घरी. तिथून घेतलं चेतनला सोबत. आणि आता आलो राजूरला. बाप गाडी पण पडली बाप. अरे खतरनाक भाई. बापरे बाप. ओ भाई. ओ बापी शेंडी पाला शेंडी ही हटई ते का बघ. रात्रीची बघा आम्हाला काहीतरी दिसलं होतं. आम्हाला. आम्ही थांबलो इथे. एवढं हॉरर लोकेशन आहे भाई. खतरनाक. इथं लोकांची एवढी फाटते थांबायला. आम्ही आला तर राजूरला फक्त चहा प्यायला. बघा पब्लिक. राजूर. त्यासाठी आम्ही 15 किलोमीटर दूर आलो होतो. चेतन आधी चच्चा स्वतःला काय समजत तू. राजूर आहे. गाड्या वगैरे चालूच राहतात इथं. हायवेवरती आहे तर ही टपरी चांगली रात्रभर चालू असते. हायवेवरती तिथे चहा घेतला. आणि सुमित म्हणत होता की मी चहा पाजतो पण पैसे मलाच द्यावे लागतात. मला 100 मध्ये 100-150 मध्ये पुन्हा लागला होते. आणि भाऊ म्हणत होता की मी पाजतो चहा. त्याच्या कारणाने आपण आलो होतो. पेट्रोल खर्च झालं आणि समजा 150-200 रुपये खर्च झाले आपले. तर आता काय बोलणार आहे. आता आपल्याकडे पैसे नाहीतर मग इथं भांडे विकले असते आम्ही सगळे मिळून. आता आमचं झालं चहा पिऊन. आता आम्ही चाललो घरी. रस्त्याला
काहीच बघा आम्ही खाली उतरलो होतो आणि ते दोघं समोर पळून गेले. एवढं हॉरर एरिया आहे हा, तर एवढं खतरनाक आहे हा. इथं 2-3 ऍक्सिडेंट झालेले आहे आणि त्यांची डेथ सुद्धा झालेली आहे इथं. आणि ते आम्हाला इथं सोडून गेलेले आहे. मी एवढं रात्री येणं जाणं करत असतो इथून. आता ते कुठे गेले माहिती नाही, दिसत पण नाही समोर. मी एवढं रात्री येणं जाणं करत असतो इथून, तर मला काही भीतीच वगैरे वाटतच नाही, कारण की आपलं रोजचा विषय हा. 12 बजे आओ ना, फिर 12 बजे 10 बजे तो कोई भी आता भाई अकेले आता हो इधर 10-10 11-11 बजे. आना जाना है भाई. हाँ 12 बजे आना फिर तू. आम्ही आलो होतो आपल्या गावात. चेतनला सोडायला गेलाय तिथं. तर गाईज आम्ही आलो होता घरी. ही आपली गल्ली. आधी ते आपलं घर आहे समोर. फुटेल कारण की घरी कोणीच राहत नाही. तर मित्रांनो बघा, आता आम्ही आलो घरी. गाडी लावली पार्किंगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. अजून मिनी ब्लॉग मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असतो, त्याच्यावरती जाऊनसुद्धा फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.